मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नागपूरमधल्या रेशीमबाग कार्यालयाला भेट दिली। यावेळी त्यांनी हेडगेवारांच्या स्मृतीस्थळी अभिवादन केलं। मुख्यमंत्र्यांच्या अभिवादनावर ठाकरे गटाने आक्षेप घेतलाय। ठाकरे गटाच्या आक्षेपाला शिवसेनेनं सुद्धा दिलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपुरातील रेशीमबाग कार्यालयाला भेट दिली आहे। यावेळी त्यांनी डॉक्टर हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळी अभिवादनही केलं। या भेटीत त्यांनी आरएसएसच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा केली आहे। दर हिवाळी अधिवेशनामध्ये अधिवेशन नागपूरमध्ये असलं की आम्ही सरसंघचालक हेडगेवार स्मारक समितीला भेट देत असतो आणि हेडगेवार सरांचं एका श्रद्धेने दर्शन घेत असतो। ठाकरे गटाला एकनाथ शिंदेंचं रेशीमबागेत जाणं बहुतेक रुचलं नसावं, कारण खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंच्या रेशीमबाग भेटीवरून टीका केली आहे। हो, त्यांना रेशमाचे किडे घेऊन गेले असतील। हो, त्यांना रेशमाचे किडे घेऊन गेले असतील। हो, त्यांना रेशमाचे किडे घेऊन गेले असतील। संजय राऊतांच्या या टीकेचा शिंदेंसोबत रेशीमबागेत गेलेले आमदार भरत गोगावले यांनी चांगलाच समाचार घेतलाय। बाळासाहेब इथं आले होते जेव्हा रज्जू भैया होते त्यावेळची गोष्ट आहे आणि त्यावेळेला हा परिसर स्वतः बाळासाहेबांनी पाहून गेले होते। तर शिंदे साहेब आले, त्यात फरक काय पडला? नेमकं यांच्या पोटात काय दुखतंय? यांना कुठला तरी चांगला काढा द्यायला पाहिजे संजय राऊतला, त्याशिवाय त्याला ते बरं वाटणार नाही असं आम्हाला वाटतं। शिवसेना भाजपसोबत 25 वर्ष युतीत होती, त्यावेळी संघाचे विचार किंवा भाजपचे विचार शिवसेनेला कधीच वावगे वाटले नाहीत। पण आता काँग्रेस सोबत महाविकास आघाडीत सहभागी झालेल्या ठाकरे गटाला संघाच्या विचारांचं वावडं पडलंय। कल्पना नळसकर, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।